नमस्कार, लोकात्ममध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे रायगड येथे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांची देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राची समितीच्या अध्यक्षपदी निवड। रायगड नागोठणे भारत देशातील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्र समितीचे नेतृत्व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हाती आले आहे। लोकसभा व राज्यसभा एकूण 31 खासदारांची कमिटी असून त्या कमिटीमध्ये अध्यक्षपदी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली आहे। भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्राचा दरवर्षी 3 ते 5% दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे। देशातील वेगवान वाढणारा आणि जास्त मागणी असलेला भारतीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू क्षेत्रातील हा सन्मान देण्यात आला आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्हा रायगड व संपूर्ण कोकणात मतदारसंघामध्ये आनंद व्यक्त होत आहे। महाराष्ट्रासाठी ही बाब अभिमानाची आहे। खासदार सुनील तटकरे यांची भारतीय पेट्रोलियम नैसर्गिक वायू क्षेत्राच्या समितीची अध्यक्षपदी निवड झाल्याने तटकरे प्रबल नेतृत्व कौशल्य प्रदेशातील धोरणे विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सिद्ध होत आहे। क्षेत्र राष्ट्रीय व विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाचा आधार आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या व या निवडीबद्दल संपूर्ण रायगड व कोकण विभागात मतदारसंघात आनंद व्यक्त होत आहे। लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी याकूब सय्यद, रायगड।